इथे आपण 32 छातीनुसार मागील गळ्याचं अस्तरवर कटिंग करून घेतलंय। डीप नेक आहे म्हणून इथे शोल्डर घेतलेत आपण 5 इंच, गळा रुंदी घेतोय 2.25 इंच, मागील गळ्याची खोली आहे 9.5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन। त्यानुसार मागील गळ्याची खोली आपण 10 इंच घेतोय। पुन्हा बंद बाजूकडून 3.25 इंचाला मार्क करून घ्या। आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतोय। इथे तुम्ही खालच्या साईडने डीप नेक 3.5 इंचापर्यंत वाढवू शकता। पहा इथे आपण बॉक्स तयार करून घेतला। आता वरच्या साईडने 3.25 इंचाला मार्क करून घ्या। इथे आपण नॉट लावणार आहोत। आता जिथे आपण 3.25 इंच मार्क केलं तिथे आतल्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून घ्या। आता इथूनच आपण अशा पद्धतीने मटक्या गळ्याचा शेप देऊन घेतोय। पहा अगदी सोपी पद्धत आहे। खालच्या साईडने साधारण 1.25 इंचापर्यंत डीप नेक घेतला। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता आपण मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। आज आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात छानशी काठाच्या ब्लाऊजची डिझाइन पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथं आपण मागील गळ्याचं कटिंग करून घेतलं। आता एवढाच मापाचं आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे। पहा मेन फॅब्रिक कटिंग करते वेळेस अर्धा इंच इतपत मार्जिन सोडून घ्या, जेणेकरून आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही। त्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्या। त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट खालच्या साईडने अगदी एकमेकावर ठेवून घ्या। इथे मी साडीच्या कापडापासूनच नॉट बनवून घेतले आहेत। जिथे आपण 3.25 इंचाला मार्क केलं तिथे आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने नॉट ठेवून घ्यायचे आहे। तिथे आपण टाचणी लावून घेतोय। लक्षात घ्या आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या दोघांच्या मध्ये इथे आपण आतल्या साईडने नॉट ठेवून घेतली, त्यावर आपण टाचणी लावून घेतोय, म्हणजे शिलाई करते वेळेस आपलं कापड हलणार नाही। इथे आपण संपूर्ण मागील गळ्यावर टाचण्या लावून घेतल्या। आता आपण शिलाई करून घेऊयात। एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण शिलाई करून घेतोय। जिथं आपली नॉट आहे तिथं आपल्याला शिलाई डबल करायची आहे, जेणेकरून ती उसवणार नाही। शिलाई करत असताना हाताच्या तळव्याचा वापर करा, जेणेकरून आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही। जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट आहे असा येईल आणि आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही। इथे आपली संपूर्ण गळ्यावर शिलाई करून झाली की लगेचच आपण कमरेच्या भागाकडे एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। त्यानंतर आपल्या गळ्याच्या भागाकडे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत सोडत इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथं आपला गोलवा शेप आहे तिथं छोटे छोटे कट्स देऊन घ्या। कट्स दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट आहे असा येतो। आता आपला गळा आणि कमरेमधलं जे अंतर आहे त्यामधून आपण हा मागील भाग पलटवून घेतोय। गळा पलटवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। इथे आपण अगदी परफेक्ट असा गळा पलटवून घेतला। त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने गळे पलटवल्यानंतर दाबटीप द्यायला विसरायचं नाही। दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बिघडत नाही, आहे असा परफेक्ट दिसतो। त्याचसोबत आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि तो फिटिंगलासुद्धा अगदी परफेक्ट बसतो। अशा पद्धतीने गळे पलटवल्याने आपला बराचसा वेळ वाचतो। त्याचसोबत ब्लाऊजच्या गळ्याला आणि कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही। इथे आपल्याला कमरेच्या भागावर सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या। त्याचसोबत शिलाई 4 नंबरची घ्या। इथे आपण दाबटीप देऊन घेतली। आता मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट शिलाई करून घेतोय। इथे आपल्याला अस्तरच्या भागावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। इथे तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर कापडावर टाचण्या लावून घ्या, त्यानंतरच शिलाई करा, जेणेकरून आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाहीत।
आता आपलं एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते गळ्याच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घ्या. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत मागील भाग शिलाई करून घेतला. आता आपण मागील गळ्यावर डिझाईन करूयात. त्यासाठी इथे मी हे साडीतल्या कापडाचे 3x3चे तुकडे कटिंग करून घेतले आहेत. आता हा कापडाचा तुकडा सुरुवातीला त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून त्यानंतर पुन्हा दोन्ही टोकं अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. सुरुवातीला आपण त्रिकोणी शेपमध्ये कापड फोल्ड करून घेतलं, त्यानंतर दोन्ही टोकं मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर आपण टीप देऊन घेतली. आता याच पद्धतीने आपण उरलेले सगळे पीस तयार करून घेतोय. तुम्हाला जितके कापडाचे तुकडे लागणार आहेत ते अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून त्यावर टीप देऊन घ्या. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपण जी शिलाई केली आहे त्याच्या अगदी जवळून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पहा, तुम्हाला जितके कापडाचे पीस लागणार आहेत ते अशाच पद्धतीने तयार करून घ्या. इथे मी याच पद्धतीने कापडाचे पीस तयार करून घेतले. आता आपण मागील भाग घेतोय. मागील गळ्यावर आपल्याला हे पीस शिलाई करून घ्यायचे आहेत. कापडाचा तुकडा शिलाई मार्जिनपासून थोडंसं आतल्या साईडला ठेवून घ्या. आपल्या एका पीसवर शिलाई झाली की त्याच्या जवळच दुसरा पीस ठेवून त्यावर शिलाई करून घ्या. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मागील गळ्यावर हे कापडाचे पीस शिलाई करून घेतोय. आपल्या चॅनलवर 4 टक्स, कटोरी आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओजसुद्धा आहेत, ते सुद्धा नक्की पहा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे पाहताय आपण मागील गळ्याच्या संपूर्ण भागावर हे कापडाचे तुकडे शिलाई करून घेतले. आता आपण जी शिलाई केली आहे ती झाकून जाण्यासाठी त्यावर आपण ब्लाऊजला मॅच होईल अशी लेस लावून घेतोय. आपण जी शिलाई केली आहे त्याच्या मध्यात अशा पद्धतीने लेस ठेवून त्यावर शिलाई करून घ्या. लेसला एका बाजूला शिलाई करून झाली की पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने शिलाई केल्यानंतर आपली लेस ही उचलल्यासारखी वाटत नाही आणि आपला मागील गळा हा फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो. त्यामुळे लेस थोडी ब्रॉड असेल तर नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने मागील गळ्यावर डिझाईन करून घेतली. आता त्यावर गोल्डन मणी लावून घेऊयात. इथे मी सुई धागा घेतला आहे. धागा आपल्याला गोल्डन घ्यायचा आहे. जिथे आपल्या डिझाईनचा कळीसारखा आकार आहे तिथे मध्यात हा मणी आपण शिलाई करून घेतोय. टाका आतल्या साईडने शिलाई करून समोरच्या साईडने त्यावर आपण हा मणी ओवून घेतोय. त्यानंतर मागच्या साईडला आपल्याला हा टाका घट्ट करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मणी लावल्यानंतर आपली डिझाईन ही आणखीन छान दिसते. आता याच पद्धतीने मी ब्लाऊजच्या संपूर्ण डिझाईनवर मणी शिलाई करून घेणार आहे. इथे आपल्या काठाच्या ब्लाऊजची संपूर्ण डिझाईन झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.